आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुला वाढू भाजी नको, तुम्ही पास करा. काय ग मीरा, दादाने दिलेली नथ कुठे आहे? हरवलीस का विकलीस? काय बोलतेस तू बायको? विकेट कशाला ती? गंमत केली हो मी, दिसली नाही ना नाकात म्हणून. पण काय ग मीरा, साधारण वजन किती असेल याचं? म्हणजे किती तोळ्याची असेल? प्रेमाने दिलेल्या वस्तूंचं मोजमाप करायचं नसतं आत्या. नाही ते बरोबर आहे, पण तरी 2 तोळ्याची असेल ना? कसं आहे, मला कळत नाही त्यातलं. मी काय करते, तुम्हाला नथ दाखवते, तुम्हीच सांगा मला किती तोळ्याची आहे. चालेल? आत्या गुड मॉर्निंग. अरे माया, ये इथे बस. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. मीरा, ते हातातलं भांड खाली ठेव आणि बस इथे. दादासाहेब भाऊ, मी वाढते ना सगळ्यांना, तुम्ही बसा. तू बस आधी. मंजिरी आणि सुनीता वाढतील. मंजिरीला आवडतं सगळ्यांना वाढायला. हो ना मंजिरी, वाढतेस ना? बस बस. वेदा, ये बस इथे. आजचा मेनू खास मी सांगितलाय, मीराच्या आवडीचा. दादा, तिने कधी सांगितलं तुला तिच्या आवडीचे पदार्थ? हिनी नाही, वेदाने सांगितलं. वेदाला तिच्या आईच्या सगळ्या आवडीनिवडी छान माहिती आहेत. हो ना वेदा? वाव वेदा, व्हेरी नाईस. आपण सगळे आलोय, पण दादा अजून आलेला नाहीये. अरे हो, अथर्व. सॉरी. हॅलो प्रिन्सेस. बाबा ये लवकर, माझ्याजवळ बस इथे. येस ॲब्सोल्युटली. मी नेहमीच माझ्या प्रिन्सेसच्या बाजूला बसेन, कायम. हे बघ. कर मी जेवढी मजा करायची तेवढी करून घे, कारण आता तुझ्याकडे थोडेच दिवस उरलेत. लवकरच तुझा राम नाम सत्य होणार आहे. सुनीता, खीर? आई, तू मला सांगितलं होतंस ना की तुला खीर आवडते. हो ग, मला खूप आवडते खीर. म्हणूनच केले. आई, तू सांगत असतेस ना लहानपणी तुला तुझे बाबा घास भरवायचे, ते कसं ग आई? सांगते नंतर, तू आता जेवून घे. नाही आई, आत्ताच सांग ना. वेदा, सगळे जेवतायत ना, नंतर सांगते ना. आई प्लीज सांग ना ग आत्ता. अगं बरं सांगते. माझे बाबा काय करायचे माहितीये, ताटामध्ये ना असे घास बनवून ठेवायचे आणि भरवताना सांगायचे, हा घास चिवचा, हा घास काऊचा, हा घास माऊचा, असं करून मला सगळं जेवण भरवायचे ते. बाबा, तू पण मला असं घास भरव ना. ओके, शुअर. हे घे. नुसतं असंच नाही. मग कसं? हो, मी सांगते. हे बघा, हा असा घास बनवायचा आणि ह्यात काय वेगळं? सेमच आहे. हो, ऐकून तर घ्या.
हा असा घास बनवायचा आणि मग भरवताना म्हणायचं हा घास चिवचा. ओके ओके कळलं मला. अथर्व, या सगळ्या गोष्टी पूर्वी केल्या जायच्या. आता मुलांना हाताने खायची सवय लावायला हवी. आजी मला आई सगळ्या हाताने जेवायची, पण आज मला बाबाच्या हाताने खायचंय. आईसाहेब, बाबांच्या हातून खाल्लेल्या एका घासातही लेकरांचं पोट भरतं. अगं मीरा, मग अथर्व कधी जेवणार? मी जेवेन, पण आत्ता मला माझ्या प्रिन्सेसला भरवायचं. सो हा घास चिवचा. चिवचा घास तर झाला ना. ओ येस, युअर राईट, युअर राईट. चिवचा घास झालाय. सो हा घास काऊचा. हा घास काऊचा. अथर्व, हा काऊ म्हणजे कावळा. बाबा माहितीये मला. नाही, काऊला इंग्लिश मध्ये गाय पण म्हणतात ना. आता हा घास दादा, प्राणी पक्षी संपले? नाही. अरे हा घास आईचा. मी तुझ्या डोळ्यामध्ये प्रतिबिंब माझे पाहते, अन तुझे झंकारणी मौनात माझ्या राहते. सूर सारे रेशमी छेडताना नेहमी, जो दिला नाही तुला तो शब्दही सुचणार आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. तुला जपणार